हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपल्या मनापासून स्वागत। तर जे विद्यार्थी पुढील सेट परीक्षा 2024ची तयारी करत आहे तर त्यांच्याकरता आजचा व्हिडिओ अत्यंत उपयोगी राहणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की येणारा जो पेपर आहे, जी एग्जाम 7 एप्रिलला 2024ला होणार आहे, तर याचा आपल्याला कशा प्रकारचे पेपर इथे पाहायला भेटतील, यावेळी पेपरचे कसे स्वरूप राहील आणि याच्या व्यतिरिक्त आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेही सांगणार आहे की कोणता आहे असा सोपा मार्ग ज्याच्या माध्यमातून तुम्ही पेपरला जाणून घेऊ शकता। सो बेसिकली आपल्याला माहीतच आहे की जी सेट एग्जाम आहे, सेट एग्जाम ही आपली 7 एप्रिलला होणार आहे, जिथे आजपासून जर पाहता तर 107 डेज फक्त 107 दिवस आपल्याकडे उरले आहे। तर या सेट एक्झाममध्ये जर एक्झामचा पॅटर्न पाहता 2 पेपर होतात आपल्याकडे, पेपर 1 पेपर 2। इथे 50 क्वेश्चन्स, इथे 100 क्वेश्चन्स आणि हे 100 मार्क्स आणि हे 200 मार्क्स। ठीक आहे, हे जे आहे हे याचा मेन पॅटर्न असतो। जे विद्यार्थी पहिल्यांदा अपीअर होत असेल त्यांच्याकरता सांगितलं, ज्यांना सेटबद्दल तेवढी माहिती नसेल। आता हे जाणून घ्या की कशा प्रकारे आपण याच्यात हे करू शकतो। तर आता हे तर बेसिक हे होता, पण जर तुम्ही पाहता तर आत्तापर्यंत 5 सेटच्या पॅटर्नप्रमाणे 2020, 2021, 2023 आणि याच्यातनं निघेल 2024। ठीक आहे, याच्यातून मार्ग आपल्याला जायचा आहे इथपर्यंत। तर या 3 पेपरचा स्वरूप जे आहे कसा होता हे आपण लक्षात घ्या। तर तो 2020चा पेपर होता। 2020 पेपर जो आहे हा कंपॅरेटिव्हली इझी होता। हा पेपर जो आहे तो मॉडरेट होता। ठीक आहे, याच्यात या पेपरमध्ये जर पाहता हे पेपर 1चे दृष्टिकोन आहे। इथे पेपर 1 जो आहे दॅट वॉज अप्पर मॉडरेट। ठीक आहे, अप्पर मॉडरेट म्हणता येईल। अप्पर मॉडरेट याच्यासाठी आहे कारण त्यांनी 4-5 क्वेश्चनच दिले होते जे थोडे सोपे होते। बाकीच्या क्वेश्चनमध्ये त्यांनी हे 5-6 क्वेश्चन्स देऊन किंवा 10 क्वेश्चन्स आपण धरू, 10 क्वेश्चन्स देऊन त्यांनी बाकीचे जे 40 प्रश्न आहे ते थोडेसे विकट करवले होते, ज्यांनी अभ्यास नाही केला त्यांच्या दृष्टिकोनाने सांगत आहे। पण आता जे सेट एक्झाम आहे, सेट 2024 हे लास्ट आहे। ठीक आहे, लास्ट म्हणजे लास्ट ऑफलाईन सेट एक्झाम आहे। तर याच्यात काय आहे की ज्यांचं मागे राहिलेलं आहे, प्लस याच्यात व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन मोड कंपॅटिबल वाटतो, तर ॲस्पिरंट्स यावेळी जे आहे नंबर ऑफ स्टुडंट्स जे आहे ते भरपूर राहतील। अपीअर होणारे जे स्टुडंट्स आहे ते भरपूर राहतील, कॅन्डिडेट्स भरपूर राहतील। तर अशा याच्यात जी कॉम्पिटिशन असते ती थोडीशी काय होऊन जाईल वाढून जाईल। आणि सेटचं हे आहे टार्गेट, तर त्यांचा क्रायटेरिया असतो की फक्त 6% लोकांना त्यांना काय करायचं असतं, पास करायचं असेल। तर जर जास्ती लोक बसतील तर थोडंसं कॉम्पिटिशनला मॅनेज करायला सेट जे आहे ते यावेळी थोडंसं मॉडरेट लेवल पेपर सेट करेल। ठीक आहे, मॉडरेट लेवल म्हणजे सेम 23 सारखाच पेपर जो आहे तो अप्पर मॉडरेट लेवलचा पेपर जास्ती आहे। आता 23मध्ये जर पाहता तर पेपर ज्यांनी अभ्यास केला होता त्यांच्याकरता पेपर 1 थोडा सिम्पली होता, पण पेपर 2 दिवसेंदिवस ते लेवल जे आहे ते वाढवून राहिले। ठीक आहे, पेपर 2 जे आहे इथे दिवसेंदिवस ते लेवल तर आहे वाढवून राहिले। तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करण्याकरता आम्ही तुमच्यासाठी कंप्लीट कोर्स ऑन पेपर 1 आणलेला आहे। हा जर कोर्स आपण घेता तर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, लाईव्ह आणि रेकॉर्डेड फॉर्ममध्ये। नंतर कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील इंग्लिश आणि मराठीमध्ये। नंतर मॉक टेस्ट आपल्याला मिळतील, त्याच्यात आपल्याकडे 50+ मॉक टेस्ट अवेलेबल आहे, ज्याच्या माध्यमातून 2000 MCQ सराव होऊन जाईल। प्लस 2000 MCQ सिरीज ही सेपरेट सिरीज आपल्याला मिळणार आहे। PYQs विथ स्पष्टीकरण आपल्याला क्लास आणि PDF दोघांच्या फॉर्ममध्ये दिल्या जातील। आणि याच्या व्यतिरिक्त एक वीकली टेस्ट आम्ही आणला आहे, ज्याच्यात आठवड्याभरात तुम्ही किती अभ्यास केला आहे याचा आम्ही एकूण सराव जो आहे तो आठवड्याच्या एंडमध्ये 2दा घेतो, म्हणजे एक बुधवारी आणि एक शनिवारी। तर
या कोर्सची जी न्यू बॅच आहे ती आजच स्टार्ट होते आहे 21 डिसेंबर 2023ला. तर आज आपण या बॅचला जॉईन करून घ्या. टू जॉईन डाउनलोड ग्लोबल ऑनलाईन ॲपला आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर ती फीस इज 3000, पण 30% डिस्काउंट करून कोर्स तुम्हाला मात्र 2100 रुपयाला अवेलेबल होऊन जाईल. तर जॉईन करायला खाली दिलेल्या 2 नंबरला आपल्याला व्हॉट्सअपने संपर्क करायचा आहे. पेमेंट केल्यावर आपल्याला ग्रुपमध्ये ॲड करून घेण्यात येईल. सो बेसिकली तुम्हाला सांगतो की आता वे काय आहे. सोपा वे जो आहे पेपरला जाणून घेण्याचा सोपी मार्ग जो आहे दॅट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे, याच्यापेक्षा सोपा मार्ग नाही आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहे हे एक अचूक अस्त्र आहे, ज्याचा जर तुम्ही योग्य पद्धतीने वापर केला तर तुम्हाला पेपरचं स्वरूप काय जवळजवळ पेपरही कळू शकतो. कारण पेपरमध्ये जो PYQ आहे हा एक बेस बनतो. ठीक आहे, हे एक बेस आहे, यालाच लक्षात घेऊन यालाच दृष्टिकोनात ठेवून येणारा एक्झामिनर पलीकडचा पेपर सेट करतो. आता PYQचा वापर केल्याने काय काय होतं हे मी आधी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, कारण तुम्ही अभ्यास करता मग PYQ लावता तर याने थोडा कॉन्फिडन्स वाटतो. कारण PYQs बरोबर व्हायला लागले तर आपल्याला वाटतं की बाबा रे मला जमतं आहे, काही तर जमतं. काही प्रमाणात जरी आता सुरुवात आहे तर PYQs लावून घ्या किंवा एकदा PYQsचे विश्लेषणही करून घ्या. PYQsचे विश्लेषण चे ट्रेंड कळून जातात. ट्रेंडनंतर तुम्हाला काय कळून जातात की इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणकोणचे आहे जे एक्झामिनर वारंवार विचारत आहे, जिथून प्रश्न वारंवार येत आहे हे कळून जातं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पॅटर्न जो आहे एक्झाम पॅटर्न म्हणजे कशा प्रकारचे. आता पॅटर्नमध्ये मी तुम्हाला 3-4 पॅटर्न इथे स्वरूप म्हणून सांगतो. उदाहरण जसं मॅचिंग पॅटर्न असतो. ठीक आहे, मॅचिंग नंतर ऑड वन आउट असतं, म्हणजे 4 पैकी कोणता वेगळा आहे याच्याशी संबंधित नाही आहे असं असतं. मग त्याच्यानंतर जे आहे अजून एक पॅटर्न येतं स्टेटमेंट बेस्ड. ठीक आहे, स्टेटमेंट बेस्ड आणि हे नंतर एक अरेंजमेंटवाला क्वेश्चन येतो. अरेंजमेंट आणि काही गोष्टी जे आहे फिल इन द ब्लँकसारखे जे आहे हे 1 लाइनरमध्येही आपल्याला पाहायला भेटतात. ठीक आहे, हे जे आहे 1 लाइनर अशा 4-5 पॅटर्न जे आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात एक्झाममध्ये. आणि याच्यातच थोडं शिकत आपल्याला येणाऱ्या पेपरबद्दल आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे, तर कसं होतं हे लक्षात घ्या. तर आता PYQs केल्याने काय होतं हे मी तुम्हाला सांगून दिलं. आता PYQचा वापर केल्यानेही आपल्याला ट्रेंड कसं कळतो. आता स्टुडंट्सच्या मनात ही कन्फ्युजन असते की सर MCQ लावणे महत्त्वाचं आहे की PYQ लावणे महत्त्वाचं आहे. नो डाऊट दोघांचाही आपल्या जागी उपयुक्त महत्त्व आहे, पण सर्वात जास्ती महत्त्व जी आहे जी प्राथमिकता आहे ती कशाला दिली पाहिजे. सर्वात प्राथमिकता जी आहे ती PYQलाच दिली पाहिजे. कारण PYQनी तुम्हाला या सर्व गोष्टी कळून जातील, पण MCQ लावल्याने मात्र तुमचा सराव होईल, पण या गोष्टी तुम्हाला कळणार नाही. ठीक आहे, तर हे समजून घ्या. कारण हे जाणून घेण्याना आता तुम्हाला मी डेमॉन्स्ट्रेशनही दाखवतो, एक डेमो दाखवतो ज्याच्या माध्यमातून तुम्ही पेपरमध्ये कसं वापरता येईल हे अस्त्र ते समजून घ्या. आता इथे पहा, रिफ्लेक्टिव्ह टीचिंग काय आहे हे क्वेश्चन विचारला. ठीक आहे, सायक्लिक प्रोसेस आहे मग की लिनियर प्रोसेस आहे थिंकिंगचा, नंतर सायक्लिकल प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग आहे की लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग आहे. तर ऑब्वियसली गोष्ट आहे की रिफ्लेक्टिव्ह टीचिंग काय आहे, सायक्लिकल प्रोसेस आहे थिंकिंग अबाउट टीचिंग. ठीक आहे, तर हे रिफ्लेक्टिव्ह टीचिंग. आता हे पहा 21मध्ये विचारलं हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय यूजिंग डॅश. तर डिजिटल चार्ट्स, मॅप्स, डेमॉन्स्ट्रेशन मेथड. तर डेमॉन्स्ट्रेशन मेथड सायन्स थोडी नाही की लॅबमध्ये जाऊन काही एक्सपेरिमेंट करून राहिले, तर हे नाही होणार ना. तर डेमॉन्स्ट्रेशन सिम्पल आहे. आता यालाच पहा, या क्वेश्चनला 23मध्ये यांनी फिरवून दिलं की डॅश इज मोस्ट सुटेबल फॉर टीचिंग हिस्ट्री. तर इथे रोल प्ले मेथड जर तुम्ही लोकांना मौका द्याल की स्वतःला ते एक्सप्रेस करू शकतील रोल प्लेमध्ये, तर त्यांना हिस्ट्री जास्ती लक्षात राहील. तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो इथे राईट आन्सर दिला. आता या 3 प्रश्नांना पाहून तुम्हाला काय वाटतं की हे बघा की रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, रिफ्लेक्टिव्ह टीचिंग संकल्पना जी आहे ही इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इथून प्रश्न बनतो, पुढील याच्याकडे पलीकडे प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर रिफ्लेक्टिव्ह टीचिंग हा एक टॉपिक तुम्हाला मिळून जातो. दुसरी गोष्ट तुम्हाला जसं आहे टीचिंग मेथड्स. ठीक आहे, 2 प्रकारच्या मेथड्स असतात, स्टुडंट सेंटर्ड आणि टीचर सेंटर्ड. तर हे दोन्ही आपल्याला लक्षात ठेवावे लागतील.
आता तर टीचर सेंटर चालू आहे, पण पलीकडे कदाचित स्टुडंट सेंटरमधनं प्रश्न येतील. तर हे टीचिंग मेथड्स इतके इम्पॉर्टंट आहे. आता याच्यातनं तुम्ही पाहिलं की वन लाईनर विचारला आहे, ऑड वन आउट विचारलेला आहे, तर बेस्ट विचारलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला पलीकडे होऊ शकतं की या टीचिंग मेथड्सचा एक मॅच द कॉलम बनवून देतील. ठीक आहे, इथून एक मॅचिंग कॉलम देऊन देतील, कारण किंवा एक हे देऊन देतील की कोणती टीचर सेंटर्ड आहे, कोणती स्टुडंट सेंटर आहे, असाही एक देऊ शकतात. किंवा टीचिंग मेथड्समधनं द्यायचं आहे तर एक्झाम्पल देऊन तुम्हाला मेथड कोणती आहे हे विचारतील. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपण लॉजिक लावूनही काढू शकतो आणि हे आपल्याला येणाऱ्या पेपरमध्ये दिसेलच. ठीक आहे, आता काही टेक्निक सांगतो जे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट तर पेपरमध्ये आलेले जितके पण इयर्स म्हणा, ऑथर्स म्हणा, सेक्शन म्हणा किंवा आर्टिकल म्हणा, हे सगळे गोष्टी जे आहे हे सगळे तुम्ही नोट डाऊन करून घ्या आणि यांना पाठ करून घ्या. याच्या माध्यमातून तुम्हाला पेपर लक्षात राहील. म्हणजे या चौघांपैकी काही जे आधी येऊन गेलेले आहे त्याच्या आधी आलेला जर एखाद्याला प्रश्न फिरवून विचारला तर हे तुम्हाला माहीत राहील ना, की फॉर एक्झाम्पल जर समजा विचारलं ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज थ्योरी, हे कॉमर्समध्ये येतं, हे तुम्हाला विचारलं याचा ऑथर कोण आहे, ॲडम स्मिथ आहे. ठीक आहे, तर ॲडम स्मिथ त्या थ्योरीला वाचून घ्या ॲडम स्मिथच्या. तर अशा प्रकारे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतात. दुसरी गोष्ट, याच्यात जितके पण मॅचिंग आलेले आहे, मॅचिंग टाईप क्वेश्चन आहे, ते मॅचिंग टाईपला तुम्ही काय करा, नोट करा. ठीक आहे, नोट करा आणि त्यांना रिवाईज करा. याच्या माध्यमातून काय होईल की आपल्याला पेपरमध्ये काय काय आलेलं आहे हे आपल्याला कळून जाईल आणि उद्या जर या मॅचिंगलाच फिल इन द ब्लँक्स बनवलं तर तुम्हाला हे फार मदतगार होईल. तिसऱ्या पॅटर्नमध्ये येतं की जे काही न्यू थिंग्स आहे, जे अननोन टॉपिक आहे, जे की बऱ्याच वर्षी येतात, अननोन टॉपिक्सची लिस्ट करा, अननोन टॉपिक्सला स्टडी करा. ठीक आहे, अननोन टॉपिक्सची लिस्ट बनवा आणि अननोन टॉपिकला स्टडी करा, ज्याच्या माध्यमातून त्या अननोन टॉपिक, सपोज आत्तापर्यंत 10 अननोन टॉपिक आलेले आहे. ठीक आहे, जे तुम्हाला माहीत नाही आहे पेपरमध्ये, खास करून पेपर 2मध्ये हे जास्ती पाहिलं जातं. तर या 10 अननोन टॉपिक्सची एक लिस्ट करा आणि या 10 अननोन टॉपिकची संकलात्मक असो किंवा स्टॅटिक असो नोट करत याला स्टडीही करून घ्या. याची थोडी नॉलेज मिळवून घ्या. अगदी डीपमध्येही नाही तरी याची एक ब्रीफ नॉलेज आपल्याला असली तर पलीकडे जर या संकल्पनामधनं क्वेश्चन विचारला तर तुम्ही सहज उत्तर देऊन द्याल. तर अशा प्रकारे तुम्ही पेपर जो आहे तो आपल्या माइंडमध्ये जाणून घेऊ शकता. ठीक आहे, हा एक सोपा मार्ग होता. सो तुमच्या प्रिपरेशनला बूस्टअप करायला पेपर 2मध्येही आपल्याकडे भरपूर कोर्सेस उपलब्ध आहे. हे जर कोर्स ज्याच्यात आपल्याकडे काय आहे, कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, मराठी, कम्प्युटर सायन्स आणि केमिस्ट्री, हे सगळे विषय आपल्याकडे उपलब्ध आहे. फीस इज 10,000, पण 20% डिस्काउंट करून मात्र 8,000त आपल्याला पेपर 2 जो आहे तो उपलब्ध होऊन जाईल. या कोर्समध्ये तुम्हाला सगळ्यात मोठी फॅसिलिटी म्हणजे पेपर 2चा कुठलाही कोर्स घेतल्यावर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो मुळीच सेपरेट घेण्याची आवश्यकता नाही आहे, तो याच्याबरोबरच फ्री दिला जाणार आहे. हे जर कोर्स आपण घेता तर तुम्हाला लाईव्ह अँड व्हिडिओ रिकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स मिळतील, मॉक टेस्ट आपल्याला मिळतील, PYQ स्पष्टीकरणसह क्लास आणि PDF दोघांच्या माध्यमातून मिळतील, डाऊट क्लिअरिंग सेशन मिळतील आणि कंप्लीट पेपर 1 पूर्णपणे फ्री मिळणार आहे. 28पासून कॉमर्सची न्यू बॅच जी आहे ती स्टार्ट होत आहे, तर याला आपण जॉईन करू शकता. सो दॅट्स ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. जॉईन करायला तुम्हाला स्टोअर सेक्शनवर क्लिक करायचं आहे आणि सर्च टॅबमध्ये कोर्स सर्च करून आपण जॉईन होऊ शकता. ठीक आहे, सर्च टॅबमध्ये कोर्सचं नाव टाकलं की तुम्हाला कोर्स अवेलेबल होऊन जाईल. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.